पत्रकार संतोष भुतेकर यास धमकी देणाऱ्या शिवाजी गायकवाड यांच्यावर पोलीस संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा. जिल्ह्यातील पत्रकार शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जालना येथील पत्रकार आणि दैनिक जगमित्राचे संपादक संतोष भुतेकर यांना फोनवरून धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्या भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांचे कथाकथित कार्यकर्ते शिवाजी गायकवाड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह संतोष भुतेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका आणि प्रचाराची रणधुमाळी जोरात आहे. जालन्यातील दैनिक जगमित्र हे एक नियमित आणि प्रभावी वृत्तपत्र म्हणून जालना जिल्ह्यासह मराठवाडा परिसरात परिचित आहे. जालन्यातील बहुतांश पत्रकार आणि दृकश्राव्य माध्यमातील कर्मचारी कधीही एखाद्या ठराविक पक्ष संघटनेशी बांधिलकी किंवा विरोध म्हणून पत्रकारिता करत नाहीत. दैनिक जगमित्र आणि त्या वृत्तपत्राचे संपादक संतोष भुतेकर हे त्यांच्या वृत्तपत्रातून निवडणूक काळात विविध पक्ष संघटनाच्या बातम्या सातत्याने आग्रही भूमिकेतून प्रसिद्ध करत आहेत. त्यांच्या वृत्तपत्रातील बातम्या संदर्भात एखाद्या पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आक्षेप समजून घेण्यासारखा आहे. तथापि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेल्या भाजप उमेदवाराच्या संदर्भातील बातम्या वाचून संपादकांना थेट फोनवरून धमकावणे, त्यांच्या मातापित्यांना शिवीगाळाच्या भाषेत उल्लेख करणे, घरात घुसून मारण्याच्या तयारीने वाटेल ते वक्तव्य करणे या सर्व गोष्टी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून या संदर्भात संतोष भुतेकर यांनी त्यांना काल मोबाईलवर भाजपा कार्यकर्ते आणि उमेदवार दानवे यांचे समर्थक शिवाजी गायकवाड यांनी केलेले वक्तव्य सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत ऐकवण्यात आले. या प्रकरणी भुतेकर यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या सल्ल्यानंतर संबंधित संदनजिरा पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून शिवीगाळ करणारे शिवाजी गायकवाड यांच्या विरोधात वास्तववादी तक्रार दाखल करण्यात केली आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणी किरकोळ स्वरूपाचा अदाखलपात्र गुन्हा दाखल करून पत्रकारांवर एक प्रकारे अन्याय केला आहे. शिवाजी गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ आणि त्यांची रेकॉर्डिंग आमच्यापैकी जवळपास सर्वच पत्रकारांनी नेमकेपणे ऐकले असून सकृतदर्शनी भाजपासारख्या पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून असे वर्तन अपेक्षित नाही. तसेच पोलीस आणि प्रशासनाकडूनही नेमकी कारवाई अपेक्षित आहे. या वास्तव आपण या गंभीर प्रकरणात लक्ष घालून संबंधित आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यात देण्याची आम्हा पत्रकारांची मागणी आहे. दैनिक जगमित्राच्या संपादकांना बातम्याच्या अनुषंगाने धमकावणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या आरोपी शिवाजी गायकवाड आणि त्यास फूस लावणाऱ्या योग्य कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये नेमका गुन्हा दाखल करावा आणि संपादक संतोष भुतेकर यांना आवश्यक ते संरक्षणही देण्यात यावे. शिवाय असे प्रकार यापुढील काळात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काय निवेदन दिलं आणि काय मागणी? जालना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बातमी का छापली अशी विचारपूस करून आमचे पत्रकार मित्र संतोष भुतेकर यांना शिवाजी गायकवाड नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन त्याला 2 दिवसापासून तो बेचैन आहे. या धमकीमुळे सगळ्या पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली असून अशा प्रकारे जर बातम्या छापल्या तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशा धमक्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देत आहेत पत्रकारांना. त्यामुळं आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले की या प्रकरणी गंभीर दखल घेऊन शिवाजी गायकवाड यांना तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. ही मागणी मंजूर केली नाही तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा सर्व पत्रकार मिळून ठरवू. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दानवे यांनीही या सदरील जो कार्यकर्ता आहे त्याला तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी आणि माफी मागायला हवी एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्या अगोदर तुमच्या आणि रावसाहेब दानवेंची भांडणं झाली होती, काय सांगितलं? नाही, त्याचा काही संबंध नाही. बरं, मला एक सांगा, आपलं नाव 34 मध्ये त्यांना उमेदवाराला घ्यायची आता तुमच्या ह्याच्यामध्ये निवेदनात नमूद केलं आहे काय काय पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ते जे फूस म्हणून तर नाही म्हणून तुम्ही म्हणजे उमेदवाराविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे का तुमची? नाही, तशी नाही मागणी. ज्यांनी धमक्या दिल्या त्यांच्यावरच पत्रकार धमक्या कोणाच्या सांगण्यावरून दिले त्याचा काही चौकशी तपास ते पोलीस चौकशी तपास करतील.